नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आता केक बनवण्यासाठी वाढदिवस जवळ येण्याची गरज नाही. चला तर मग लहानांपासून मोठ्यांच्याच आवडीचा असा आज केक घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. आज आपण इथे चॉकलेट ड्रायफ्रूट्स केक बघणार आहोत. टेस्टला तर अगदी छानच लागतो व घरच्या घरी तयार होतो कमी साहित्यामध्ये व पटकन तयार होणारी अशी याची रेसिपी आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू. आपण इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, पाव कप चॉकलेट, पाव कप साखर व पाव कप दुधामध्ये 2 चमचे चॉकलेट व 1 चमचा बटर मेल्ट करून घेतले. कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत, पाव कप कंडेन्स मिल्क व अर्धा कप तेल आहे. आपण एका बाउलमध्ये आता आपण इथे अर्धा कप तेल घालून घेत आहोत. तेल घालून घेतल्यानंतर जी आपण पाव कप साखर घेतलेली आहे ती घालून घेऊया. जर आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं नसेल तर आपण इथे पाव कप साखरेऐवजी अर्धा कप साखरेचा वापर करू शकता. आपण आता इथे दूध, चॉकलेट व बटर मेल्ट करून घेतलेलं होतं ते मिश्रण घालून घेतलेलं आहे. पाव कप आपण कंडेन्स मिल्क घालून घेऊया व याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे सर्व फेटून घ्यायचं आहे. तर आपलं हे छान असं फेटून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एखादीही गुठळी राहता कामा नये. एकसारखं ह्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल त्यानंही फेटू शकता. मी आता हे विक्सनं फेटत आहे, बघू शकता छान असं फेटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेत आहोत व 1 चमचा आपण बेकिंग पावडर घालून घेणार आहोत. जर आपल्याकडे हे दोन्हीही नसेल तर आपण 1 चमचा इनो घालू शकता. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एखादी आता याचे गुठळी राहता कामा नये. जो आता आपण 1 कप मैदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे थोडा थोडा. एकदम सर्व मैदा घालायचा नाही, नाहीतर बॅटरमध्ये गुठळ्या तयार होतील. व एकाच डायरेक्शनमध्ये ह्यालाही व्यवस्थित फोल्ड मेथडने मिक्स केलं तरी चालेल. कट अँड फोल्ड एकसारखं हलवून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जर ह्याच्यामध्ये वाटलं दूध ॲड करावंसं, थोडंसं बॅटर आपल्याला घट्ट वाटत असेल तर दूध ॲड करायचं, नाहीतर नाही. आपण आता ह्याला व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेऊया. आपल्याला दूध घालायची गरज नाही आहे. मी आता ह्याला छान असं मिक्स करून घेत आहे. बघू शकता छान असं हे आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे. कलर तर फारच सुरेख आलेला आहे. बघू शकता तुम्ही रिबनसारखं हे आपलं आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता जे आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट घेतलेलं आहे ते घालून घेऊया व आपण ड्रायफ्रूटही घेतलेले आहेत अर्धा कप, तेही घालून घ्यायचे आहे थोडेसे. व थोडे आपण वरती गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत. ड्रायफ्रूट घातल्यामुळे केकला छान चव येते. पुन्हा एकदा ह्याला कट अँड फोल्ड मेथडने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले ड्रायफ्रूट्स व चॉकलेट व्यवस्थित असं या बॅटरमध्ये छान मिक्स होईल. जास्तही आपल्याला मिक्स करायचं नाही, नाहीतर आपला केक खाली बसला जाऊ शकतो. आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून घेणार आहोत. व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळं केकला छान चव येते. आपल्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर आपण चॉकलेट एसेन्सचाही वापर करू शकता. व पुन्हा एकदा याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं आपलं हे आता बॅटर तयार झालेलं आहे. बघू शकता. आता आपण केक टिन घेतलेला आहे. केक टिनला मी तेल लावून घेतलेला खाली व ऑडी रॅप पेपर मी असं केक टिनच्या साईजचा कट करून घेतलेला आहे. जर आपल्याकडे हा पेपर नसेल तर आपण बटर पेपर किंवा मैदाही लावू शकता. आता सगळे बॅटर आता व्यवस्थित असं ह्या टिनमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित एकसारखं काढून घेऊन अलगद हाताने याला असं पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर छान तयार झालेले आहे. कन्सिस्टन्सी तर एकदमच व्यवस्थित आहे. जास्त घट्ट किंवा पातळही नाही आहे. तर ह्याला अलगद असं स्पॅच्युलाच्या साह्याने मी व्यवस्थित असं पसरवून घेत आहे. हलक्या हाताने याला सर्व पसरवून घ्यायचं आहे. जास्त दाबायचं नाही, नाहीतर आपला केक बसला जाऊ शकतो. प्लेन करून घेतलेली आहे वरील बाजू. जे आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे. काजू, बदाम, अक्रोड आपल्या आवडीप्रमाणे सर्व ड्रायफ्रूट्स घालू शकता आपण. आपल्याला जर तुटी फ्रुटी आवडत असेल तर तीही तुम्ही घालू शकता. आपण ह्याला व्यवस्थित 2 मिनटं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल आपले निघून जातील. आता आपण केक बेक करण्यासाठी ठेवूया. कढई मी 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेली आहे.
आता आपण केकचा टीन ठेवून घेऊया व 20 ते 25 मिनटासाठी हा आपला केक बेक करून घ्यायचा आहे आपल्याला. जर आपण मायक्रोवेव्हमध्ये करणार असाल तर मायक्रोवेव्ह प्रीहीट झाल्यानंतर 20 ते 25 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. आता आपला हा केक तयार झालेला आहे. बघूया आपण आता. बघू शकता केकचा कलर तर किती फार सुरेख दिसत आहे. आपला छान असा हा केक छान टम्म फुगलेला आहे. मग आता आपण टूथपिकच्या साहाय्याने एकदा चेक करून बघूया केक आपला आतमध्ये कच्चा तर नाही आहे ना. टूथपिक आता छान अशी क्लिअर आलेली आहे. आपला केक तयार झालेला आहे. आता मी कट करून दाखवते आपल्याला एखादा पीस. बघू शकता अलगद असा हा कट होत आहे. एकदम असा स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.